नमस्कार. आज आपण एका खास भारतीय सणावर बोलणार आहोत, नागपंचमी. आपल्याकडे जी माहिती आहे ती बघता हा सण म्हणजे निसर्ग आणि आपली श्रद्धा यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. आपल्याला साधारणपणे माहीत आहे की नागपंचमी श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी असते. बरोबर. आणि या दिवशी अर्थातच नागदेवतेची पूजा होते. लोक वारुळाला किंवा मग नागाच्या मूर्तीला दूध, लाह्या, हळदी कुंकू, फुलं असं सगळं वाहतात. हे तर आपण पाहतोच. पण काही गोष्टी खास आहेत नाही का? म्हणजे जसं महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात घराच्या दारावर नागाची चिन्ह काढतात. उत्तर प्रदेशात मी ऐकलंय की स्त्रिया झाडांना झोके बांधून काही खास गाणी म्हणतात. आणि मंदिरात जाणं, ती पारंपरिक गाणी गाणं, हे सगळं आहेच. किती वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो हा सण. अगदी खरं आहे. आणि या सगळ्या पद्धतींमागे म्हणजे खूप महत्त्वाचा विचार आहे असं मला वाटतं. या पूजेचा एक मुख्य उद्देश काय, तर सर्पदंशापासून संरक्षण मिळवणं. कारण पावसाळ्यात साप वगैरे बाहेर येतात, त्यामुळे धोका वाढतो. पण हे फक्त भीतीपोटी नाहीये, तर परिसंस्थेत सापांची जी भूमिका आहे ना, त्याचा आदर करणं हा सुद्धा एक हेतू आहे. इथे एक रंजक गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी हे ओळखलं होतं की साप अन्न साखळीसाठी किती महत्त्वाचे आहेत. खास करून शेतीसाठी जे त्रासदायक उंदीर असतात ना, त्यांची संख्या नियंत्रणात ठेवायला साप मदत करतात. म्हणजे एका अर्थी हे नैसर्गिक कीटक नियंत्रणच झालं की. हो, आणि याने अन्न सुरक्षेला पण मदत होते. कदाचित म्हणूनच सापांबद्दलची भीती थोडी कमी होऊन आदरात बदलली असावी आणि त्यांना इजा होऊ नये म्हणून त्यांना देव मानलं गेलं. हे म्हणजे निसर्गासोबत जुळवून घेण्याचं किती छान उदाहरण आहे. खरंच हे ऐकून वाटतं की हा विचार फक्त धार्मिक नव्हता, तर कितीतरी जास्त व्यावहारिक आणि निसर्गाला धरून होता. म्हणजे भीतीवर श्रद्धेने मात केली आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल पण साधला गेला. याची एक खूप महत्त्वाची आध्यात्मिक बाजू पण आहे. आपल्या भारतीय परंपरेत साप हे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक मानले जातात. कुंडलिनी म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकात असलेली एक सुप्त ऊर्जा, जी सापासारखे वेटोळं घालून आपल्या मूलाधार चक्रात असते असं मानलं जातं. तर नागपंचमीला नागाची पूजा करणं म्हणजे एका अर्थाने आपल्या आतल्या त्या सुप्त शक्तीला जागृत करणं, तिला मान देणं. त्यामुळे हा सण फक्त बाहेरच्या निसर्गाबद्दल नाही, तर आपल्या आतल्या शक्तीबद्दल, आध्यात्मिक प्रवासाबद्दल पण बोलतो. नागपंचमी आपल्याला आठवण करून देते की आपण निसर्गाचाच एक भाग आहोत आणि त्याच्या प्रत्येक घटकाचा आपण आदर करायला हवा. हो, आणि याच विचारातून ना आज एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या जगात जिथे आपण कळत नकळत निसर्गापासून दूर चाललो आहोत, तिथे नागपंचमीसारख्या परंपरांमधून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो? निसर्गाशी पुन्हा एकदा चांगलं नातं जोडण्यासाठी या जुन्या ज्ञानाचा वापर करून आपण कोणते नवीन मार्ग शोधू शकतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.